जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया डिजिटल न्यूज चॅनल इंडिया अनलिमिटेडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 27 तारखेला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील ठाणे महानगरपालिका विभागातील घोडबंदर रस्त्याच्या समस्या, घोडबंदरमधील समस्या, ट्रॅफिक समस्या याबाबत काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे जिल्हा शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आंदोलन पुकारलं होतं. सदर आंदोलनात मला उपस्थित राहता आलं नाही, कारण मी मुंबईला आलो होतो एका प्रकरणी, त्यामुळे मला उपस्थित राहता आलं नाही. तर ज्याप्रमाणे आत्ता मी फेसबुक विक्रांत चव्हाणच्या फेसबुक लाईव्हवरून पाहिलं की डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांनी म्हटलं आहे, खरं आहे, जितेंद्र आव्हाड एक संघर्षातून आलेले संघर्षवादी, बहुजनांचं व्यक्तिमत्व आहे, बहुजनांचं आवाज आहे बुलंद, जे सातत्याने न्याय अन्यायाविरुद्ध बोलतं. तर अनेक समस्या, आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे एक बुद्धिवादी, विचारवंत, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. कुठलीही गोष्ट अभ्यास व्यतिरिक्त बोलत नाही आहे. त्यामुळे सरकार पक्षामधील लोकांना, म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, या सर्व लोकांना हा बुलंद आवाज ज्याचे ज्याने टोचत असते की जितेंद्र आव्हाड साहेबांचा आवाज कसा गप्प करायचा. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीतून गद्दारी केलेले आणि घड्याळ चिन्ह पळवलेले 40 आमदार राष्ट्रवादीचे, ज्यांनी नजीमुल्ला सारखा उमेदवार जितेंद्र आव्हाड विरुद्ध दिलेला जितेंद्र आव्हाड, परंतु नजीमुल्ला याला कोणी जन्म दिला तर जितेंद्र आव्हाडाने. एकेकाळी जितेंद्र आव्हाडचे ड्रायव्हर राहिलेले नजीमुल्ला प्रवृत्ती गंड प्रवृत्तीची आहे. मनसेच्या एका कार्यकर्त्याचा राबोडीमध्ये त्याच्या इशारे याला गोष्टीला विरोध केला म्हणून त्याचा खून करण्यात आला परप्रांतीयामार्फत राबोडीतून. त्याची व्हायरल क्लिप पण ही पाहिली त्यांच्या कुटुंबाने, त्यांच्या पत्नीने, आणि त्या गुंडांची क्लिप कबुली दिलेली की आम्हाला सुपारी दिली होती, अमुक माणसाने दिली होती, तमुक माणसाकडून बोलावणं आलं, त्यामुळे आम्ही उत्तर प्रदेशातून आलो आणि आम्हाला दिलेल्या सुपारीनुसार आम्ही आमचं काम केले, कबुली दिलेली आहे. मग असं असताना सरकारमधील उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी अजित पवार यांच्या कृपा आशीर्वादाने राबोडीतील त्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती त्याचीसुद्धा बदली करण्यात आली. मग अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये अंधाधुंद कायदा सुव्यवस्था नेस्तनाबूत झालेले गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कायदा सुव्यवस्था फार बोकाळलेली आहे, न्यायव्यवस्था साफ कोलमडलेली आहे. सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, स्थानिक कोर्ट असो, हे संपूर्ण कोर्ट हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने न्याय देतं, कारण त्यांनी ते गोष्टीच विकत घेतलेल्या आहेत. आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणासुद्धा विकत घेतलेली आहे. त्या आपल्या मतानुसार पोलीस यंत्रणेला कामाला लावतात. त्यामुळे बलात्कारचा जो बदलापूरमध्ये जो काही बलात्कार झाला, त्याचा आगुंडोम जेव्हा उसळला, त्या बलात्काराला पकडलं, परंतु त्याचा एन्काउंटर केला मुंब्रा बायपासवर, कोणाच्या म्हणण्याने, कोणाचे सांग. जेव्हा 2.5 वर्षामध्ये सरकार आलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि आप्पासाहेब धर्माधिकारी याचा गौरव सोहळा सत्कार शासनाच्या वतीने ठेवला. भर एप्रिल मेच्या उन्हामध्ये किती लोक मेली उष्माघाताने, चेंगराचेंगरीने, किती लोक मिळतं. हात ठपका कोणावर येतो तर मुख्यमंत्र्यांवर येतो,
सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार येतो. पण सरकार कोणाचं? आमचं. आमदार कोणाचे? आमचे. खासदार कोणाचे? आमचे. नगरसेवक कोणाचे? आमचे. सत्ता कोणाची? आमची. त्यामुळे आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही असं भ्रम झालेला आहे. त्यामुळे संविधान आणि घटना हे कायदा ज्या महामानव विश्वभूषण प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच हे लोक अपमान करतात संसदेमध्ये. आणि कायदा सुव्यवस्था मोडीत काढली जाते, अपमान केला जातो. आपल्याच कायद्याचं, आपल्याच संविधानाचं, आपल्या सुव्यवस्थेचं रक्षण आपण नाही करणार तर कोण करणार? जर आपण न्याय हक्क वर गदा आणून अशा प्रकारच्या कारवाया करू तर आज महाराष्ट्राची न्याय व्यवस्था कोलमडलेली आहे. आणि जनहिताचे, नागरी सुविधेचे प्रश्न तर आवासून आहे. ठाणे शहरातील घोडबंदराची ट्रॅफिक व्यवस्था, ठाणे शहरातील घोडबंदरची पाणी व्यवस्था. ठाणे शहरामध्ये मी सरकारला एक प्रोफाईल दिलं होतं की 50 वर्षामध्ये ठाणे शहराला एवढे MLD पाणी लागेल, एवढे MLD पाणी. 50 वर्षाने ठाणे शहराची लोकसंख्या आज 28 लाख आहे, तर भविष्यात 85 लाख होईल. त्यावेळी लागणारे पाणी आज 428 आहे, तर 848 होईल. मग अशा प्रकारची जे व्यवस्था, कोलमडलेली व्यवस्था, नागरी सुविधाची व्यवस्था, पाणी प्रश्न, तर काळू डॅम झाला पाहिजे. तो काळू डॅम हा मी विधानसभेत मांडायला लावला. आमच्या जितेंद्र आव्हाड साहेबांना हा प्रश्न मांडायला लावला, तो त्यांनी मांडला. केळकर साहेबांनी अनेक नागरी सुविधाबाबत, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम